न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आमदार सीमाताई महेश हिरे व नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच खासगी क्लासेसचे संचालक, सखी सावित्री आणि विशाखा समितीच्या प्रमुख महिला सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांची माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात होणाऱ्या शालेय मुली व महिलांवरील अत्याचार या संदर्भात विस्तृत अशी बैठक हॉटेल 5 एलिमेंट्स येथे आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीस मतदारसंघातील सर्व मनपा व खासगी शाळेतील मुख्याध्यापक तसेच क्लासेसचे संचालक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर संचालकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच आमदार सीमा हिरे यांनी मुख्याध्यापक तसेच संचालक यांना सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही बसवणे, सदर परिसर सुरक्षित बनवण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलावी यावर सखोल चर्चा करण्यात आली। तसेच महिला सुरक्षेबाबत व सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला। सदर मुख्याध्यापक संचालक यांना माननीय पोलीस आयुक्त यांनी आश्वासित केले की आपल्या शाळेत किंवा क्लासेस परिसरात टवाळखोर तसेच विद्यार्थिनींना त्रास देणारे टवाळखोरांचा बंदोबस्त हे पोलीस पथक करीत आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांकरता निर्भया दामिनी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे। शहरातील कोणत्याही महिलेस काही अडचण असल्यास निर्भया दामिनी पथकास संपर्क केल्यास त्यांना पोलीस त्वरित मदत करतील। अंबड विभाग 9404842206 टोल फ्री डायल 112 1091 व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 या क्रमांकावर संपर्क करावा। सदर बैठकीस आमदार सीमाताई हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शिक्षणाधिकारी DB पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, रणजित नलावडे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, रवी पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार, अलका अहिरे, भाग्यश्री ढोमसे, माधुरी बोलकर, कावेरी घुगे, रोहिणी नायडू आदी पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, खासगी क्लासेसचे संचालक यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांचे आभार मानले। मग त्या बदलापूरच्या असतील, त्याचबरोबर कलकत्त्याच्या असतील, या घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे यावे अशा या घटना होतात आणि त्याचे पडसाद आपण बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटलेले आहेत। या मतदारसंघाची एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण सर्व क्लासेसचे चालक आणि त्याचबरोबर शाळांविषयी काही चर्चा करावी आणि तिथे काय काय उपाययोजना करता येतील, मग पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर आपलं प्रशासन असेल, त्यांच्या माध्यमातून आपण शाळांमध्ये किंवा क्लासेसमध्ये काय करू शकतो आहोत याकरता आजच्या या चर्चासत्राचं आपण आयोजन केलं होतं। आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपूर्वी सिडकोमध्ये सुद्धा उपेंद्रनगर इथे एक अगदी 10 वर्षाची मुलगी, मग खासगी क्लासेसचे चालक यांच्याकडून सुद्धा काही गैरप्रकार घडले आणि मग हे प्रकार समोर बऱ्याच वेळा होतात पण येत नाही, यांना वाचा फुटत नाही किंवा मुलं घरी सांगायला घाबरतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास यावा किंवा पोलिसांची मदत कशी आपल्याला तत्पर मिळवता येईल याकरता सुद्धा आपल्याला बघणं खरं तर गरजेचं आहे। हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील विषय आहे, कारण ही घटना घडल्यानंतर तिथले पालक असतील यांच्या मनावर, त्या मुलांच्या मनावर एक खूप असा गंभीर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे आज आपण बघतो की अनेक शिक्षण संस्था आहेत, त्याचबरोबर क्लासेस चालक आहे, यांची खूप मोठी भूमिका या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे। कारण ज्या वेळेला आपल्याकडे या घटना येतात, आपण बघितलं की बदलापूरला तिथे शाळेच्या संचालकांना समजलं किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांना कळालं की ही घटना घडलेली आहे, तरी सुद्धा कंप्लेंट करायला उशीर करणं किंवा पटकन सहकार्य करण्यास उशीर केल्यामुळे आपण बघितलं की त्यातून खूप तीव्र पुढे पडसाद उमटले, अगदी रेलरोको झाला किंवा सगळ्या शाळा तोडफोड झाली, अशा काही गंभीर घटना तिथे पुढे घडून गेल्या आणि त्याचं उग्र स्वरूप झालेलं पाहायला मिळालं। या घटनेनंतर आपल्याला शासनाने तुम्ही आम्हाला सांगा, तर आमचे दामिनी मार्शल किंवा आमचे लोकल ऑफिसर जे तुमच्या कोचिंग क्लास असेल किंवा तुमची शाळा असेल
तर या ठिकाणी ते येऊन भेटतील. आपण सगळ्या शाळा कव्हर करण्याचा प्रयत्न करू, पण तुमची स्पेसिफिक ज्या मोठ्या स्कूल्स किंवा मोठे जे तुम्हाला जे डिमांड आहे, जिकडे प्रॉब्लेम्स काही आहेत, तर तिथे तुम्ही जर हा डिमांड आमच्याकडे केला पोलीस स्टेशन लेवलला किंवा CP व्हॉट्सअप लेवलला किंवा जे दामिनी मार्शल्सचे मोबाईल नंबर आहेत, तर त्या लेवलला तुम्ही जर केला तर आमचे लोक तुमच्याकडे येऊन लेक्चर्स आणि इंटरॅक्शन्स करू शकतील. शाळेतून घरी जाणं आणि येणं, त्याचबरोबर शाळेमधली जी सिक्युरिटी आहे, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये GR आपला जो GR निघालेला आहे, जे पहिला पण ट्रान्सपोर्ट कमिटीबद्दल GR होता, तर आपण मीटिंग्स होतात. त्याच्यामध्ये कायदा जसं पॉक्सो सारखा कायदा आहे की जर शाळेने किंवा एखाद्या क्लासने ते रिपोर्टिंग नाही केलं एखादी चाइल्ड अब्यूजची केस, तर त्यालाही त्यात आरोपी बनवता येतं. त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे विषय याच्यामध्ये आहेत. एक तर आपल्या शाळेमध्ये जे बुलिंग होतं, 4-5 मुलं एकत्र येऊन एखाद्या मुलाला बुलिंग करतात, आणि दुसरं जे आहे की हे सेक्शुअल हॅरॅसमेंट इन स्कूल और कॉलेज. तर हे दोन्हीही गंभीर विषय आहेत. पण हे आपल्याला जर टॅकल करायचे झाले तर आता आपण सर्वच जण शाळेत गेलेलो आहे. शाळेच्या शिक्षकांची किंवा टीचरची किंवा मुख्याध्यापकांची आणि कोचिंग क्लास वगैरेला पण नॉर्मली मुलं थोडीशी घाबरून असतात. त्यामुळे ते तेवढ्या ओपनली आपल्याशी काही बोलत नाही. तर तो कम्युनिकेशन ओपन करणं हे चॅलेंज असतं. पोलीस विभागाचं पण तसंच आहे. आमच्याकडे पण आम्ही विचारलं आमच्या स्टाफला, तर कोण काय बोलत नाही. सगळं नंतर चांगलं आहे, सगळं बरोबर चालू आहे, चांगलं आहे, काही नाही. तर मी बरेचदा असं हे करतो की जिकडे जिकडे आपल्याला आमचे एखाद्या पोलीस स्टेशनला व्हिजिट असेल किंवा तुमच्या कोचिंग क्लास असेल, त्यांना प्रत्येकाला एक कोरा कागद द्या. त्यांना सांगा की तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं नाव वगैरे द्यायची गरज नाही, फक्त तुमचं म्हणणं लिहून द्या, तुम्हाला काही त्रास होतोय का. तर त्या कोऱ्या कागदावर ते जे लिहितात ते एकत्र करायचं आणि नंतर आपण वाचायचं ते. त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजू शकतील, ज्या नॉर्मली मुलं तुम्हाला येऊन सांगणार नाही. की तुमच्या कोचिंग क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, घरी जाताना काही प्रॉब्लेम आहे का. कारण मुलाला कोणालाही समोरून सांगायला याबद्दल थोडीशी लाज वाटते किंवा थोडीशी भीती वाटत असते. अशा प्रकारचे कम्युनिकेशन आपण चॅनल्स ओपन केले आणि ते जर आम्हाला आपण कम्युनिकेट केले तर त्याच्यामध्ये खूप चांगलं होईल DVR बरोबर. तर त्याच्यामध्ये काय फार त्यामध्ये खर्च लागत नाही. फक्त आपण जो CCTV किंवा आपला जो कॅमेरा आपल्या इनवर्ड, म्हणजे एखादा शाळा असलेली तर थोडंसं 1-2 रस्त्याला पण आउटवर्ड फेसिंग पण ठेवा. 2 कॅमेरे आपण 10 कॅमेरे शाळेत लावलेले आहेत किंवा क्लासमध्ये लावलेले. तर काही रस्त्यावर काय चाललंय, तिकडे कोण फालतूचे लोक फिरतायत का, आणि त्याच्यामध्ये कोड पण लावायचं की दिस एरिया इज अंडर CCTV सर्व्हेलन्स. त्याच्यामध्ये काय होईल, अशा प्रकारची एकतर त्या CCTVची भीती असते खूप लोकांना, आणि असं काय असलं आपण